पुढची बातमी पाहूयात। सिल्लोड तालुक्यामध्ये खतांच्या दरामध्ये वाढ झाली। खतांचे दर वाढल्याने शेतकरी आता चिंतेत सापडले आहेत। खतांची 200 ते 250 रुपयांची दराची ही वाढ आता पाहायला मिळते। त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता देखील वाढलेली आहे। सिल्लोड तालुक्यामध्ये खतांच्या दरामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे। सध्या खताचे भाव वाढलेले आहेत, ते घेता येत नाही, लोकांना पैसे नाही आहे। भाव वाढल्यामुळं ही भाववाढ योग्य नाही आहे। याला सरकारने सबसिडी द्यायला पाहिजे किंवा भाव कमी करायला पाहिजे। शेतमालाचे भाव वाढवायला पाहिजे। भाजीपाल्याला भाव आहे का? भाजीपाल्याला काय भाव आहे? भाजीपाल्याला भाव नाही आहे। आणि इकडे खताचे बियाण्याचे भाव वाढतात, हे कसं मग? खत बी ते वर गेले ते लगी। मग शासनाचं लक्ष आहे का या? शासनाचं काहीच लक्ष नाही त्याच्यावर, नुसतं पैशावर लक्ष आहे, शासनाचं काहीच नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।